मित्रहो, या व्हिडिओमध्ये आपण 10वी बोर्डच्या परीक्षेमध्ये समरी रायटिंगवर येणारा प्रश्न सोडवायला शिकणार आहोत। चला तर मग लगेच पाठाला सुरुवात करूयात। मित्रहो नमस्कार, मी डॉक्टर नारायण बिडवे। मित्रहो, क्वेश्चन 4B मध्ये तुम्हाला समरी लिहायची असते आणि त्यासाठी क्वेश्चन असतो रीड द पॅसेज गिवन इन क्वेश्चन 4A अँड राईट अ समरी ऑफ इट। मित्रहो, या समरीसाठी तुम्हाला क्वेश्चन 4A मध्ये जो पॅसेज आहे, ज्या पॅसेजवर त्या ठिकाणी प्रश्न उत्तरे तुम्ही लिहिलेली आहेत, तोच पॅसेज तुम्हाला क्वेश्चन 4B मध्ये समरी रायटिंगसाठी वापरायचा आहे। सजेस्ट अ सुटेबल टायटल टू द समरी। यासोबतच समरीला योग्य टायटल देखील आपल्याला द्यायचं आहे। आणि मित्रहो, यासाठी आपल्याला आहेत 5 मार्क्स। पहा, खूप मार्क्स देणारा हा प्रश्न आहे आणि तुलनेमध्ये समरी खूप सोपी आहे। तर हे 5 मार्क्स आपल्याला कसे मिळतील ते अगोदर आपण समजून घेऊयात। पहा, जर तुम्ही समरीला टायटल दिलं म्हणजे समरीला नाव दिलं तर तुम्हाला नुसतं नाव लिहिण्यासाठी 1 मार्क मिळणार आहे। त्यानंतर मित्रो, सेंट्रल आयडिया किंवा थीम। सेंट्रल आयडिया म्हणजे मध्यवर्ती कल्पना आणि थीम म्हणजे विषय। म्हणजे जो पॅसेज आहे तो पॅसेज कोणत्या विषयावर आहे हे तुम्हाला समरीमध्ये लिहायचं आहे आणि त्याची मध्यवर्ती कल्पना म्हणजे थोडक्यामध्ये त्यामध्ये दिलेली माहिती आपल्याला लिहायची आहे। मित्रो, यासाठी आपल्याला 2 मार्क्स आहेत। पहा, तर आपण क्वेश्चन 4A मध्ये अगोदरच पॅसेजचा अभ्यास केलेला असतो आणि म्हणून पॅसेज कशावर आहे हे आपल्याला माहीतच असतं आणि त्यामधील अनेक प्रश्न आपण सोडवलेले असतात, त्यामुळे त्यामधील मुद्दे देखील आपल्याला माहीत असतात। तर तेच मुद्दे आपल्याला आपल्या भाषेमध्ये लिहायचे आहेत। त्यासाठी आपण दिस पॅसेज इज अबाउट अशी आपल्या समरीची सुरुवात करू शकतो आणि यानंतर ज्या विषयावर तो पॅसेज आहे तो विषय, तर याला आपल्याला 2 मार्क मिळतील। त्यानंतरचा विषय आहे यूज ऑफ ॲप्रोप्रिएट लँग्वेज। मित्रहो, ॲप्रोप्रिएट म्हणजे योग्य। तर योग्य लँग्वेज म्हणजे काय, तर तुमची वाक्य व्याकरणदृष्ट्या बरोबर असली पाहिजेत, तुमच्या वाक्यांचा अर्थ निघाला पाहिजे, त्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक्स असू नयेत। या गोष्टी जर तुम्ही केल्या तर मित्रो तुम्हाला याच्यासाठीच केवळ 2 मार्क्स आहेत। आणि डायरेक्ट पॅसेजमधील वाक्य कॉपी करू नका, तर त्या ठिकाणी दिलेले मुद्दे समजून घ्या आणि तीच माहिती तुमच्या शब्दामध्ये तुमच्या वाक्यामध्ये लिहा, तर तुम्हाला हे 2 मार्क्स मिळतील। अशा प्रकारे तुम्हाला समरीसाठी 5 मार्क्स मिळणार आहेत। मित्रो, या ठिकाणी आपण परीक्षेमधून घेतलेल्या 2 प्रश्नांची समरी लिहिणार आहोत, परंतु मित्रो या ठिकाणी केवळ आपण समरी लिहिणार आहोत। समरी लिहिण्याचे सगळेच मुद्दे आपण या ठिकाणी पाहणार नाहीत। त्या पॅसेजमध्ये कोणत्या प्रकारचे मुद्दे आहेत तेवढेच मुद्दे आपण पाहणार आहोत आणि म्हणून समरीचा सविस्तर अभ्यास आपण या 3 व्हिडिओजमध्ये केलेला आहे। प्रेसी रायटिंग किंवा समरी रायटिंग नंबर 1 व्हिडिओमध्ये आपण शब्द कसे कमी करावेत हे दिलेलं आहे। तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये समरी रायटिंगचे नियम आपण घेतलेले आहेत 10वीच्या ॲक्टिव्हिटी शीटवर आधारित। या व्हिडिओमध्ये आपण 10वीच्या परीक्षेला आलेले 2 प्रश्न सोडवलेले आहेत आणि आपल्या चालू व्हिडिओमध्ये देखील 10वीच्या परीक्षेला आलेले 2 प्रश्न आपण सोडवणार आहोत। आता तुम्ही प्रश्न पाहून घेतला, राईट अ समरी ऑफ द अबाव पॅसेज इन क्वेश्चन 4A अशी सूचना आहे आणि समरीला टायटल द्यायचं आहे। कोणत्या मुद्द्याला किती मार्क आहेत हे देखील तुम्ही पाहिलं। चला आता सरळ आपण पॅसेज वाचूया। एवढा हा पॅसेज आहे आपला हा। आणि मित्रो, हा पॅसेज जुलै 2023च्या परीक्षेमध्ये आलेला आहे, लक्षात ठेवा, परीक्षेतील पॅसेज आहे हा। तर चला आता आपण पॅसेज वाचूयात। वन डे अ कॅमल अँड हर बेबी वेअर चॅटिंग। पहा, एक कॅमल आणि त्याचं मूल हे गप्पा मारत होते। द बेबी आस्क्ड, इथं कॉमा आहे मित्रो, विसरला असेल आपल्याकडून कॉमा। मदर, व्हाय डू वी हॅव हम्स? बेबी विचारते, उंटाच्या पाठीवर जे टेंगूळ आलेलं असतं त्याला हम्स म्हणतात, हे हम्स आपल्याला का आहेत? द मदर रिप्लाइड, आवर हम्स आर फॉर स्टोरिंग वॉटर सो दॅट वी कॅन सर्वाइव्ह इन द डेझर्ट। आपले हे जे टेंगूळ आहेत किंवा खांदा टाईप जे आहे ते आपल्याला वॉटर स्टोअर करण्यासाठी आहे आणि आपल्याला वाळवंटामध्ये ते पाणी वापरता येतं, टू सर्वाइव्ह इन द डेझर्ट असं दिलेलं आहे। ओ सेड द चाइल्ड, अँड व्हाय डू वी हॅव राउंडेड फीट मदर? आणि पुढचा प्रश्न विचारतं हे मूल
की आपल्याला राऊंडेड फीट का आहेत. पुन्हा आई उत्तर देते बिकॉज दे आर मिंट टू हेल्प अस वॉक कम्फर्टेबली इन द डेझर्ट. हे राऊंडेड गोल जे आपले पाय आहेत का ते आपल्याला वाळवंटामध्ये चांगलं चालण्यासाठी उपयोगी येतात. दिज लेग्स हेल्प मूव्ह अराउंड इन द सँड. वाळूमध्ये सरळ आपण हे पाय हलवू शकतो. ऑल राईट, बट व्हाय आर आवर आय लॅशेस सो लॉंग. पुन्हा पुढचा प्रश्न विचारतं हे बाळ. ते ठीक आहे, पण आपल्या ज्या पापण्या आहेत ह्या इतक्या लांब का आहेत. आय लॅशेस म्हणजे पापण्या, डोळ्याचे केस. टू प्रोटेक्ट आवर आईज फ्रॉम डेझर्ट डस्ट अँड सँड. आई सांगते की आपल्या पापण्या ज्या आहेत का आपल्या डोळ्याचं वाळवंटामधील वाळू आणि धुळीपासून रक्षण करण्यासाठी आहेत. दे आर द प्रोटेक्टिव्ह कवर्स ऑफ द आईज. आपल्या डोळ्याचं रक्षण करणारे ते कव्हर्स आहेत असं आई सांगते. रिप्लाइड द मदर कॅमल. द बेबी कॅमल थॉट फॉर अ व्हाईल अँड सेड सो वी हॅव हम्प्स टू स्टोअर वॉटर फॉर डेझर्ट जर्नीज, राउंडेड हूज to keep us comfortable when we walk in the desert sand, and long eyelashes to protect us from sand and dust during the desert storm. अशा प्रकारे मागच्याच गोष्टी हे बाळ रिपीट करतं की आपल्याला हे टेंगुळ आहे पाणी साठवण्यासाठी. आपल्या खुरा, हुज म्हणजे खुरा, गोल आहेत कारण आपल्याला वाळूमध्ये चालता यावं म्हणून. आणि लांब लांब आपल्याला पापण्या आहेत. त्या कशामुळे तर वाळवंटामधील धूळ आणि वाळू आपल्या डोळ्यात जाऊ नये म्हणून. आणि आणखी शेवटचा प्रश्न विचारतं हे बाळ. देन व्हॉट आर वी डुईंग इन अ झू. हे सगळं असेल तर आपण झूमध्ये काय करत आहोत. हा कॅमल आणि तिचं हे मूल हे झूमध्ये प्राणी संग्रहालयामध्ये असतात आणि अशा प्रकारे त्यांचं संभाषण सुरू असतं. द मदर वॉज डम्फाउंडेड. याला मात्र आई उत्तर देऊ शकत नाही. डम्फाउंडेड म्हणजे तिची बोबडी वळते, म्हणजे तिला उत्तर देता येत नाही असं या ठिकाणी शेवटी सांगितलेलं आहे. मित्रो, आता आपल्याला हा पॅसेज कशाविषयी आहे हे तर कळलं असेलच आहे नाही. आणि अगोदरच तुम्ही क्वेश्चन 4A मध्ये हा पॅसेज वाचलेला आहे, म्हणजे तुम्हाला अगोदरच माहीत आहे का हा पॅसेज कशाविषयी आहे. तर ते आपण लिहूयात. पहा आपण काय लिहिणार आहोत. पहिलं वाक्य, This passage is about a camel and her baby in a zoo. पहा आपण अगदी पॅसेज कशाविषयी असं दिलेलं आहे. आणि तुम्हाला अगोदर जे सांगितलं होतं मी, दिस पॅसेज इज अबाउट, हे एक्सप्रेशन आपण तसंच वापरलं आहे. त्यानंतर कॅमल अँड हर बेबी इन अ झू असं आपण एक्स्ट्रा टाकलेलं आहे. आता चला पुढचे मुद्दे आपण पाहूयात काय आहेत. एक मुद्दा घेतला आपण. आता ही बेबी काय करते, अनेक प्रश्न विचारते आपल्या आईला. अगोदर आपण किती प्रश्न विचारते ते पाहून घेऊ, म्हणजे आपली समरी आपल्याला फास्ट करता येईल. पहिला प्रश्न असतो आपल्याला हम्प्स का आहेत. दुसरा प्रश्न असतो राऊंडेड फीट का आहेत. तिसरा प्रश्न काय असतो लांब लांब आय लॅशेस का आहेत. असे 3 प्रश्न तो विचारतो. तिन्ही प्रश्नाची उत्तरं देते आई की हम्प्स पाणी साठवण्यासाठी, गोल पाय आपले खुरा आपल्या वाळूमध्ये फास्ट चालण्यासाठी, लांब लांब आपल्या पापण्या धूळ डोळ्यात जाऊ नये म्हणून, आपल्या डोळ्याचं रक्षण करण्यासाठी, अशी उत्तरे ती आई देते. आणि तीच उत्तरे हे बाळ रिपीट करतं. म्हणजे 3च मुद्दे आहेत आपल्याकडे. द चाइल्ड आस्क्स मदर क्वेश्चन्स अँड मदर आन्सर्स. तर कोणत्या विषयावर क्वेश्चन्स विचारते ते आन्सरमध्येच आपण घेऊया, जेणेकरून आपलं बाकीचं सगळं सोपं जाईल, म्हणजे आपले शब्द कमी होतील. चला पहा. आता आपण पहिलं लिहिलं, दिस पॅसेज इज अबाउट कॅमल अँड हर बेबी इन अ झू. The baby asks mother questions about camel's humps. पहा कॅमलच्या हम्प विषयी प्रश्न विचारतं ते मूल. पुन्हा कशाविषयी विचारतं, राऊंडेड फीट अँड लॉंग आय लॅशेस. या 3 गोष्टीविषयी प्रश्न विचारतं. मित्रो, त्या प्रश्नांचं स्ट्रक्चर पुन्हा एकदा वापस पहा. शब्द कसे कमी केलेत आपण. या प्रश्नांचं स्ट्रक्चर पुन्हा पुन्हा आपण रिपीट केलं नाही. आता पहिला प्रश्न आहे, वाय डू वी हॅव हम्प्स. हे पुन्हा पॅटर्न जर रिपीट केला तर शब्द वाढतील. तर मुख्य मुद्दा काय आहे, प्रश्न कोणत्या विषयावर विचारले ते मुद्देच आपण त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. म्हणून आपले अनेक शब्द कमी झालेले आहेत. हे 3 प्रश्न आहेत, म्हणून या 3 प्रश्नाचं सारखंच उत्तर आहे. म्हणून आपण पहिल्यांदा हे 3 प्रश्न घेतलेले आहेत. तर ह्या 3 प्रश्नाला आई काय उत्तर देते पहा. द बेबी आस्क्स मदर क्वेश्चन्स अबाउट कॅमल्स हम्प्स, राऊंडेड फीट अँड लॉंग आय लॅशेस. आता मदर काय उत्तर देते. द मदर आन्सर्स दॅट देअर हम्प्स स्टोअर वॉटर. पहा हम्प्समध्ये त्यांना वॉटर ठेवता येतं. कशासाठी,
टू यूज इन डेझर्ट, डेझर्टमध्ये वापरण्यासाठी. राऊंडेड फीट हेल्प टू वॉक कम्फर्टेबली. पहा राऊंडेड फीट, राऊंडेड हुज असं दिलेलं आहे ना, गोल खुरा त्या आरामशीर चालण्यासाठी. अँड लॉंग आयलॅशेस प्रोटेक्ट देअर आईज फ्रॉम सँड. आणि लांब जे त्यांच्या पापण्या आहेत ना त्या डोळ्याला आपल्या रक्षण करतात. इतकी उत्तर आईने दिलीत. पहा किती शब्द मित्र आपण कमी केलेले आहेत. चला आता पुढच्या प्रश्नाचं काय होतं पाहूयात. द बेबी कॅमल थॉट फॉर अ व्हाईल अँड सेड सो वी. हे मागचंच सगळं रिपीट करतं म्हणून रिपिटिशन हे इथं काढून टाकायचं. आपण कोणकोणते बदल केलेले आहेत मित्र. आपण डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच केलेलं आहे आणि जसेच्या तसं इनडायरेक्ट स्पीच केलं नाही तर सगळे प्रश्न मिळून आपण एकत्र करून एकच वाक्य त्याचं केलेलं आहे. आणि उत्तरामध्ये पुन्हा तेच शब्द आपण उत्तरात रिपीट केलेले नाहीत, ते उत्तरामधून किंवा प्रश्नामधून वगळलेले आहेत. आणि आता या ठिकाणी मागचा सगळा भाग त्या मुलाने पुन्हा रिपीट केला आहे म्हणून हा सगळाच भाग आपण वगळला आहे. काही गरज नाही याची, कारण रिपीट झाला आहे. रिपिटेशन वगळायचं, इनडायरेक्ट स्पीच करायचं, हे दोन मुद्दे आहेत महत्त्वाचे. आणि प्रत्येक पॅराग्राफमधील मुद्दा घ्यायचा, सोडायचं काहीच नाही. आता शेवटचा प्रश्न आहे पहा त्या बाळाचा. देन व्हॉट आर वी डुईंग इन अ झू. तर मग झूमध्ये आपण काय करत आहोत. हा शेवटचा प्रश्न थोडा वेगळा आहे आणि त्याचं उत्तर वेगळं आहे म्हणून आपण वेगळा घेतला आहे. द मदर वॉज डमफाउंडेड. डमफाउंडेड म्हणजे बोबडी वळणे, उत्तर देता न येणे, अशी त्या आईची रिॲक्शन आहे म्हणून आपण आता त्यासाठी काय लिहिलेलं आहे पहा. बट द मदर कुड नॉट आन्सर द बेबीज क्वेश्चन. पहा आपण अगोदरच कुड नॉट आन्सर घेतलेला आहे द बेबीज क्वेश्चन. आणि पुढं त्या बेबीचा कोणता प्रश्न होता. अबाउट देअर एक्झिस्टन्स इन द झू. पहा आपण जो प्रश्न डायरेक्ट स्पीचमध्ये होता तो सगळाच चेंज करून टाकला आहे आणि आपले वाक्य वापरलेत. अबाउट देअर एक्झिस्टन्स इन द झू, त्यांचं अस्तित्व. मग त्यांना झूमध्ये कोंडलेलं असतं, मग आपण झूमध्ये का आहोत इतकं ते विचारतं. तर हे सगळं आपण या एका वाक्यामध्ये केलेलं आहे. अशा प्रकारे मित्र आपण समरी केलेली आहे. या पॅसेजचा अर्थ काढण्याच्या भानगडीत आपण पडायचं नाही. प्राण्यांना कशा प्रकारे झूमध्ये कोंडतात वगैरे तो आपला विषय नाही. आपल्याला किती नॉलेज असलं तरी आपलं नॉलेज पाजळायचं नाही. तिथे जे दिलंय त्याचे शब्द कमी करून जसं आहे तसं मांडायचं. आता या समरीला टायटल काय होईल मग. कॅमल आणि तिचं बाळ आणि झूमध्ये असं ते टायटल आपलं होईल. कॅमल अँड बेबी इन झू. पहा याला 1 मार्क आहे मित्र. आणि लक्षात ठेवा सजेस्ट अ सुटेबल टायटल असं आहे म्हणून गोंधळून जाऊ नका. आपल्याला फक्त टायटल सजेस्ट करा म्हणून सांगितलंय. थोडंफार आपलं वेगळं टायटल आलं तरी काहीच बिघडणार नाही, 1 मार्क आपल्याला मिळणारच आहे. आणि या ठिकाणी आपल्याला लँग्वेज आणि सगळे मुद्दे आपण घेतले काय किंवा द सेंट्रल आयडिया आपण सगळी घेतली काय यासाठी आहेत 4 मार्क. अशा प्रकारे 5 मार्क आपल्याला समरीला अशाच पद्धतीने तुम्ही समजलेली. पहा आपले शब्दसुद्धा 70च्या जवळपास झालेले आहेत. 60-65 शब्द व्हायला पाहिजेत, आपले 70 झालेले आहेत. चला आता पुढील प्रश्न आपण पाहूयात. सगळा प्रश्न घेतला आहे आपण. समरी रायटिंग 5 मार्क्स. रीड द पॅसेज गिवन इन क्वेश्चन 4A अँड राईट अ समरी ऑफ इट. सजेस्ट अ सुटेबल टायटल टू द समरी. असा हा प्रश्न घेतलेला आहे. टायटलसुद्धा आपल्याला समरीला द्यायचा आहे. चला आता या दुसऱ्या प्रश्नामधला पॅसेज आपण घेऊया. पॅसेज थोडा मोठा आहे परंतु मित्रो हा प्रश्न तुम्ही अगोदरच वाचलेला असल्यामुळे तुम्हाला सोपा जाईल. परंतु या ठिकाणी आपल्याला आता नवीन असल्यामुळे आपण वाचून घेऊया. फूड निओफोबिया. पहा पहिलाच शब्द आहे फूड निओफोबिया. और फियर ऑफ न्यू फूड्स मे लोअर द क्वालिटी ऑफ पर्सन्स डायटरी इंटेक and increase the risk of lifestyle disorders such as cardiovascular diseases and type 2 diabetes. फूड निओफोबिया नावाच्या प्रकाराविषयीची माहिती दिलेली आहे आणि त्याचा अर्थ सुद्धा दिलेला आहे फिअर ऑफ न्यू फूड्स. आणि त्याचा परिणाम काय दिला आहे लोअर द क्वालिटी ऑफ पर्सन्स डायटरी इंटेक. जो रोजचा आहार, डायटरी म्हणजे रोजचा आहार, इंटेक म्हणजे खाणे घेणे, आपण खातो का त्याची क्वालिटी. फिअर ऑफ न्यू फूड्स नवीन अन्नाच्या भीतीमुळे त्याची क्वालिटी कमी होऊ शकते. तुम्हाला थोडक्यात सांगायचं झाल्यास समजा तुम्हाला दक्षिणेकडे गेलात, तुम्ही भात आवडत नसेल तो तुम्ही भात खाणं बंद कराल किंवा कमी कराल आणि त्याच्या बदल्यात चिप्स किंवा असं दुसरं फास्ट फूड तुम्ही खाल
आणि अशा प्रकारे तुमच्या डायटरी इनटेकची क्वालिटी कमी कमी होत जाणार, कारण चव येणार नाही तोंडाला म्हणून दुसरं कमी क्वालिटीचं तुम्ही जेवण घेणार, हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. अँड इन्क्रीज द रिस्क ऑफ लाईफस्टाईल डिसऑर्डर्स. याचा परिणाम असा होतो, लाईफस्टाईल डिसऑर्डर्स ज्या आपल्या वागणुकीमुळे, आपल्या दैनंदिन गोष्टी काय काय करतो आपण त्यामुळे जे जे प्रॉब्लेम निर्माण होतात, डिसऑर्डर म्हणजे आपल्या शरीरामधील व्याधी किंवा आजार, अस्वस्थता, आपला थकवा येणे, बिमार पडणे, सच ॲज कार्डिओव्हास्क्युलर डिसीजेस, या ठिकाणी उदाहरणं दिली आहेत. मित्र लक्षात ठेवा, आपल्याला या ठिकाणी फॉर एक्झाम्पल असं म्हटलेलं आहे, म्हणजे उदाहरणे आपल्याला वगळायची आहेत, म्हणजे हा भाग आपल्याला घ्यायचा नाही. कार्डिओव्हास्क्युलर डिसीजेस म्हणजे हृदयाच्या ज्या वाहिन्या असतात त्याचा आजार, टाईप 2 डायबिटीस, 2 नंबरचा डायबिटीस, हे उदाहरण आहेत म्हणून हे वगळले तरी चालतं. फूड निओफोबिया पुन्हा एक्सप्लेन केला आहे. फूड निओफोबिया म्हणजे हा शब्द दोनदा आला आहे, म्हणजे हाच आपला विषय असू शकेल. इज अँड इटिंग बिहेवियर ट्रेट. इटिंग आपल्या खाण्याची वागणूक, त्याचं वैशिष्ट्य, त्याला फूड निओफोबिया म्हणतात. इन विच अ पर्सन रेफ्युजेस टू टेस्ट अँड ईट फूड आयटम्स ऑर फूड्स दे आर नॉट फॅमिलियर विथ. फूड निओफोबियामध्ये ती व्यक्ती काय करते, रिफ्युजेस टू टेस्ट ऑर ईट, खाण्यास नकार देते. काय खाण्यास नकार देते, फूड आयटम्स ऑर फूड्स दे आर नॉट फॅमिलियर विथ, जे त्यांच्या ओळखीचे अन्न नाहीत. म्हणजे महाराष्ट्रीयन लोक दक्षिणेकडे गेले तर त्या ठिकाणी भात खातात, ते आपल्या ओळखीचं नसतं म्हणून आवडत नाही आपल्याला ते, आणि त्यामधून आपल्याला फूड निओफोबिया होऊ शकतो. आणि त्याच्यावर रिसर्च झालेला आहे. रिसर्चर्स फ्रॉम युनिव्हर्सिटी ऑफ हेलसिंकी इन फिनलँड अँड युनिव्हर्सिटी ऑफ टार्टू इन इस्टोनिया एक्झामिन द इंडिपेंडंट इम्पॅक्ट ऑफ इटिंग बिहेवियर. आता हे डिटेल्स दिलेले आहेत मित्रो, समरीमध्ये डिटेल्स आपल्याला वगळायचे आहेत. युनिव्हर्सिटीची नावं दिली, देश दिलेत, काहीच गरज नाही. रिसर्च म्हणायचं, हाय क्वालिटी रिसर्च म्हणा, रिसर्च असं आपण इतक्या गोष्टीला हे वगळून म्हणू शकतो. आणि त्यांनी कशावर रिसर्च केलं आहे, एक्झामिन द इंडिपेंडंट इम्पॅक्ट ऑफ इटिंग बिहेवियर, स्वतंत्ररित्या आपल्या खाण्याची जी वागणूक आहे का, म्हणजेच फूड निओफोबियाच अँड इस्पेशली फूड निओफोबिया, आणि विशेष करून फूड निओफोबियाचा परिणाम, इम्पॅक्ट काय होतो ऑन डायटरी क्वालिटी ॲज वेल ॲज लाईफस्टाईल डिसीजेस अँड देअर रिस्क फॅक्टर्स. डायटरी क्वालिटीमध्ये, आपल्या दैनंदिन आहाराच्या क्वालिटीमध्ये, आणि आपल्या लाईफस्टाईल डिसीजेस, आपल्या वागणुकीमुळे जे जे आजार आपल्याला होतात ना, त्याच्यावर काय काय परिणाम होतो, ह्या आपल्या खाण्याच्या सवयीमुळे याचा अभ्यास केलेला आहे. तर ह्याच डिटेलमध्ये माहिती पुढे आलेली आहे. चला पुढचा भाग वाचूया आपण. The findings reinforce the idea that versatile and healthy diet plays a key role and even has an independent role in health, said researcher मार्कस पेरोला. त्या युनिव्हर्सिटीमध्ये ज्यांनी रिसर्च केलं त्यापैकी मार्कस पेरोला हा एक रिसर्चर होता, म्हणून याचा उल्लेख आपण करूया, कारण त्याचं हे डायरेक्ट कोटेशन या ठिकाणी दिलेलं आहे. द फाइंडिंग्स रिइन्फोर्स म्हणजे पुन्हा एकदा सांगणे किंवा कन्फर्म करणे, द आयडिया दॅट व्हर्सटाईल and healthy diet plays a key role and even has an independent role in health. आरोग्यावर चांगला जर डाएट आपण घेतला, निरोगी आहार घेतला, तर त्याचा चांगला परिणाम होतो, असं मार्कस पेरोलाने सांगितलेलं आहे. याचा उल्लेख आपल्याला करायचा आहे. The study monitored individuals aged between 25 and 74 years during 7 years follow-up. आता ही जो अभ्यास होता, द स्टडी मॉनिटर्ड इंडिव्हिज्युअल्स, त्यांनी निरीक्षण केलं. मॉनिटर म्हणजे निरीक्षण केलं. कुणाचं निरीक्षण केलं, 25 ते 74 वयामधील व्यक्तींचं, 7 वर्ष. आता हे सगळं डिटेल्स आहेत, हे लिहायची गरज नाही. आता याला यंग असा शब्द आपण वापरू शकतो अँड याला ओल्ड आपण शब्द वापरू शकतो, आणि 7 इयर्स फॉलोअप आपण सोडून देऊ शकतो, कारण रिसर्च केलं म्हणजे काहीतरी त्यांनी वेळ घालवलेला आहे, म्हणून हा भाग आपल्याला वगळायचा, फक्त याचा उल्लेख आपल्याला करायचा आहे. फूड निओफोबिया इज कॉमन इन चिल्ड्रन अँड ओल्डर पर्सन्स. मुलांमध्ये आणि वयस्कर व्यक्तीमध्ये सुद्धा फूड निओफोबिया आढळतो. इन पर्टिक्युलर, पुन्हा इन पर्टिक्युलर दिलं, याची काही लिहिण्याची गरज नाही. फ्यू स्टडीज हॅव सो फार बीन कॅरीड आउट ऑन फूड निओफोबिया इन द अडल्ट पॉप्युलेशन. पुन्हा अडल्ट पॉप्युलेशनवर सुद्धा काही प्रयोग केलेत, संशोधन केले असं सांगितलं आहे. या ठिकाणी सुद्धा काही गरज नाही. आता चिल्ड्रन आले, ओल्डर आले, अडल्ट पॉप्युलेशन आले, म्हणजे ऑलमोस्ट ऑल एज ग्रुप्स आले, म्हणून याला सगळ्याला आपण क्लब करूया, एकाच ठिकाणी टाकूया, ऑल एज ग्रुप्स असं करूया. ट्रेट्स म्हणजे लक्षणं, सिमिलर टू फूड
निओफोबिया इन्क्लुडिंग पिकी अँड फसी इटिंग. पहा फूड निओफोबिया सारखेच काही आणखी लक्षणं, ट्रेट्स म्हणजे लक्षणं, इन्क्लुडिंग पिकी म्हणजे हेच नाही खायचं तेच नाही खायचं, अँड फसी इटिंग कुडकुड करायची खाताना, हेच गोड नाही झालं मिठच कमी पडलं. तर अशा प्रकारे हे जे सवय आहेत काही जणांना, हा सुद्धा आजारच आहे. ऑल्सो ऑकर इन डिफरंट एज ग्रुप्स, आणि वेगवेगळ्या वयांच्या लोकांमध्ये हा आढळून येतो. याला सुद्धा आपण फूड निओफोबिया अँड अदर इटिंग बिहेवियर्स असं म्हणू शकतो. इन द पॉप्युलेशन सगळ्याच लोकांमध्ये हे आढळून येतं. दिस इटिंग बिहेवियर्स मे ऑल्सो हॅव अ सिग्निफिकंट इम्पॅक्ट ऑन डायटरी क्वालिटी अँड सबसिक्वेंटली हेल्थ. आता खरं पाहिलं तर हे पुन्हा रिपीट केलेलं आहे. फूड निओफोबियाचा जो परिणाम होतो तोच या अदर इटिंग बिहेवियरचा सुद्धा होतो. म्हणून डायटरी क्वालिटी अँड सबसिक्वेंटली हेल्थवर सुद्धा याचा परिणाम होतो. हे काही महत्त्वाचं नाही, कारण सगळ्यांसाठी हे एकत्रच येणार आहे. चला आता आपण काय करूयात, आपण समरीमध्ये काय काय लिहिलंय ते पाहूयात. पहा, दिस पॅसेज इज अबाउट फूड निओफोबिया असं आपण सुरुवातीला घेतलंय आहे, आणि त्याची व्याख्या नंतर दिलेली आहे. 2-3 ठिकाणी याचं वर्णन आलेलं आहे. फूड निओफोबिया म्हणजे काय हे सगळं एकत्रच केलंय आपण. फूड निओफोबिया याला नाउन फ्रेज इन अपोजिशन म्हणतात, तर तशी नाउन फ्रेज आपण घेतलेली आहे. तुम्हाला हे वाक्य अवघड वाटत असतील, द दिस पॅसेज इज अबाउट फूड निओफोबिया, इथं फुल स्टॉप द्या. दिस इज अँड इटिंग असं तुम्ही पुन्हा करू शकता, किंवा इट इज असं करू शकता. 2 शब्द वाढतील तुमचे, परंतु सोपं करायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. इट इज an eating behavior trait in which a person refuses. पहा, आपण या ठिकाणी refuses to eat unfamiliar food. The food that is not familiar असं त्या ठिकाणी दिलं होतं, त्यालाच आपण काय केलंय, रिलेटिव्ह क्लॉज जो वापरला होता त्याला आपण त्याचं ॲडजेक्टिव्ह केले आणि अनफॅमिलियर या नाऊनच्या अगोदर वापरले. आणि अनेक शब्द आपण या ठिकाणी कमी केलेले आहेत. तुम्हाला पाहायचं असेल तर पुन्हा एकदा हे आपण पाहूयात. पहा काय म्हटलेलं आहे इथे दिलेलं. पहा, फूड निओफोबिया इज अन इटिंग बिहेवियर ट्रेट इन विच अ पर्सन रिफ्युजेस टू टेस्ट अँड ईट. आता या ठिकाणी टेस्ट हा शब्द आपण वगळला आहे. अनेक शब्द आपण कमी केलेत, लक्षात ठेवा, कारण हे घ्यायची काही गरज नाही. अँड ईट फूड आयटम्स ऑर फूड्स. पहा इथे सुद्धा फूड आयटम्स हे सगळं आपण वगळलेलं आहे. फूड्स दे आर नॉट फॅमिलियर विथ. पहा, दे आर नॉट फॅमिलियर विथ चा आपण काय केलंय, अनफॅमिलियर फूड्स इतकंच केलंय. आता रिसर्चर्स फ्रॉम युनिव्हर्सिटी ऑफ हेल्सिंकी वगैरे इथपर्यंत आपण हे सगळंच वगळून टाकलंय. फक्त हा भाग घेतलाय आपण, पण दुसऱ्या वाक्यात हा आपण फिट केलाय. चला ते पाहूया आपण पुन्हा पुढे काय घेतलंय. फक्त तुम्ही पाहून घ्या युनिव्हर्सिटीमध्ये झालेलं रिसर्च आणि कोणत्या देशातल्या युनिव्हर्सिटी ज्या आहेत त्या युनिव्हर्सिटीची नावं दिलेली आहेत. आता पहा पुढचं. द रिसर्चर्स कन्क्लूड, आपण डायरेक्ट कन्क्लूड घेतलंय. कन्क्लूड म्हणजे त्यांनी कन्क्लुजन केलं, निष्कर्ष काढला. त्यांनी निष्कर्ष काढला दॅट फूड निओफोबिया अँड अदर इटिंग बिहेवियर्स. आपण जे आहे ना पिकी अँड फसी बिहेवियर, त्याच्यासाठी अदर इटिंग बिहेवियर्स घेतलंय आणि ह्या दोन्हींचे रिझल्ट एकत्रच केलेत. त्या ठिकाणी मे आलंय, परंतु आपण हे दोन्हींचे रिझल्ट एकत्र केलेत, त्यामुळे अनेक वाक्य आपले कमी झालेत. तुम्हाला मी सांगतो हे एवढं वाक्य पूर्ण होऊ द्या. द रिसर्चर्स कन्क्लूड दॅट फूड निओफोबिया अँड अदर इटिंग बिहेवियर्स रिझल्ट इन बॅड डायटरी क्वालिटी. पहा, बॅड डायटरी क्वालिटी आपण असं केलं होते. कशामुळे? फूड निओफोबियामुळे आणि जेवताना किरकिर करणे वगैरेमुळे, पिकी आणि फसी बिहेवियर म्हणतो ना आपण. अँड लाईफस्टाईल डिसीजेस, आणि आपल्या वागणुकीमुळे जे आजार होतात का ते त्यामुळे होतात असं सांगितलेलं आहे. चला पुन्हा एकदा मागे जाऊन आपण ते पाहूयात. हा इथला भाग आपण काही टाकलाय. पहा, ट्रेट्स similar to food neophobia including picky and fussy eating also occur in different age groups. हा भाग काही आपण टाकलेला आहे आणि त्याचा परिणाम सुद्धा इथं दिलेला आहे. सबसिक्वेंटली हेल्थ म्हणजे क्वालिटी ऑफ हेल्थ इथे दिलेला आहे. काय म्हटलेलं आहे पहा, these eating behaviors may also have significant impact on dietary quality and subsequently health. पहा, ह्या वागणुकीमुळे, इटिंग बिहेवियर्समुळे आपल्या डायटरी क्वालिटी, दैनंदिन आहाराच्या क्वालिटीवर आणि नंतर आपल्या आरोग्यावर सुद्धा परिणाम होतो असं आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. पुन्हा एकदा समरीकडे आपण जाऊयात. पहा, द रिसर्चर्स कन्क्लूड दॅट फूड निओफोबिया अँड अदर इटिंग बिहेवियर्स रिझल्ट इन बॅड डायटरी क्वालिटी अँड लाईफस्टाईल डिसीजेस. आता मार्कसचं मत या ठिकाणी
आपण घेतलेला आहे. आफ्टर स्टडिंग यंग अँड ओल्ड पेशंट्स मार्कस पेरोला सेज दॅट हेल्दी डाएट प्लेज की रोल इन हेल्थ. पहा मार्कस पेरोलाचं आपण या ठिकाणी उदाहरण घेतलेलं आहे. तर मार्कसचं कोटेशन दुसऱ्या पेजवर आहे. पहा या ठिकाणी आहे द फाइंडिंग्स, त्याचं कोटेशन आहे, तो बोललेला आहे. द फाइंडिंग्स रिइन्फोर्स द आयडिया दॅट व्हर्सटाईल अँड हेल्दी डाएट. या ठिकाणचं सुद्धा आपण व्हर्सटाईल वगळलेलं आहे, फक्त हेल्दी डाएटच घेतलं, एक शब्द कमी केला आहे, दोन शब्द अँडमुळे कमी झालेत. हेल्दी डाएट प्लेज अ की रोल अँड इवन हॅज अन इंडिपेंडंट रोल. आता हे इवन हॅज अन इंडिपेंडंट रोल हे सुद्धा आपण वगळलंय, कारण रिपिटेशन टाईप हे आहे. इन हेल्थ हे आपण घेतलेलं आहे. सेड रिसर्चर मार्कस पेरोला याचं डायरेक्ट स्पीचचं आपण इनडायरेक्ट स्पीच केलेलं आहे. द स्टडी मॉनिटर्ड इंडिव्हिज्युअल्स एज्ड बिटवीन 25 अँड 74 इयर्स ड्युरिंग 7 इयर्स फॉलोअप. पहा हे वयाचे ग्रुप दिलेले आहेत, 7 वर्ष दिलेलं आहे. त्यानंतर आणखी नंतरचे एज ग्रुपसुद्धा या ठिकाणी अडल्ट वगैरे दिलेले. पहा चिल्ड्रन, अडल्ट पॉप्युलेशन हे सगळं आपण आता काय केलेलं आहे, एकत्र केलेलं आहे. तुम्ही पहा सगळे एज ग्रुप पहा. आफ्टर स्टडिंग यंग अँड ओल्ड पेशंट्स आपण असं केलेलं आहे, म्हणजे 25 आणि 74 आपण काय केलेलं आहे, यंग अँड ओल्ड पेशंट्स असं केलेलं आहे. मार्कस पेरोला सेज दॅट हेल्दी डाएट प्लेज की रोल इन हेल्थ असं केले. आणि नंतर सगळ्याच एज ग्रुपचा आपण आता पुढच्या वाक्यात उल्लेख केलेला आहे. पहा फूड निओफोबिया इज कॉमन इन ऑल एज ग्रुप्स. ऑल एज ग्रुप्स म्हणजे चिल्ड्रन, अडल्ट्स, 24 इयर्स ओल्डचे लोक, 74 इयर्सचे लोक, हे सगळ्याचं मिळून एकच वाक्य केलं आपण. फूड निओफोबिया इज कॉमन इन ऑल एजेस. आता आपण पाहिलं की पुन्हा 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 काय आलेलं आहे आपलं, फूड निओफोबिया. म्हणजे आपलं टायटल हेच आहे, फूड निओफोबिया इतकंच टायटल आहे मित्रो. याला 1 मार्क आपल्याला मिळणार आहे नुसत्या या 2 शब्दाला. आणि हे बाकीचं लँग्वेज आणि सगळे त्या ठिकाणी चर्चा केलेले मुद्दे तुम्ही घेतले का, त्यावर बाकीचे 4 मार्क ठरतील. अशा प्रकारे तुम्हाला 5 पैकी 5 मार्कसुद्धा मिळू शकतील. मित्र हो, आशा करतो की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईब बटनाच्या बाजूची बेल आयकॉन दाबा. आणि 10वीच्या इंग्लिशच्या अभ्यासासाठी या ठिकाणी 10th क्लास इंग्लिश नावाचा व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे. या ग्रुपमध्ये अवश्य जॉईन व्हा. आणि त्या ठिकाणी 10वीचा संपूर्ण अभ्यास आहे. 10वी झाल्यानंतर त्याच ग्रुपचं नाव 11th इंग्लिश होणार आहे आणि त्यानंतर 12th इंग्लिश असं होणार आहे. आणि 12th इंग्लिशचा भरपूर अभ्यासक्रम आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. संपूर्ण अभ्यास या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये देखील होणार आहे. म्हणून त्या ग्रुपमध्ये अवश्य जॉईन व्हा. आणि आपल्या चॅनलवरील प्लेलिस्टमध्ये जाऊन 10वीसाठी संपूर्ण व्हिडिओज त्या ठिकाणी उपलब्ध आहेत, ते व्हिडिओज पहा. आणि 10वीसाठी अतिशय महत्त्वाचे असलेले या ठिकाणी दिलेले हे 2 व्हिडिओज अवश्य पहा. भेटूया असेच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. थँक यू.